वास्तविक पाहता आचारसंहितेच्या अगोदरच या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की अनगर या ठिकाणी आपण अप्पर तहसीलदार मी मंजूर केला असं आजच डिक्लेअर करतो। त्याला कारण असं आहे, महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा साहेब असतील, या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की गतिमान सरकार चालवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुठल्याही शासकीय गोष्टीचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने, उदाहरणार्थ बरेचसे शेतीमध्ये तुमच्या पाणंद रस्ते असतात, शिवरस्ते असतात, रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतात, सातबाऱ्याच्या नोंदी असतात, बरेचसे असे काम जे ती लवकर होत नाहीत आणि मोहोळ या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यानंतर पेंडिंग प्रकरण होती। त्याच्यामुळं आपण या ठिकाणी नगर परिषदेचं आणि नगर पंचायत या ठिकाणी असल्यामुळं महसूल मंत्र्यांनी त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर एक विकासाच्या दृष्टीनेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। याचा तोटा कोणालाही नाही। पाठीमागील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दुय्यम नियमासाठी विरोध केला, परंतु त्याच्यामध्ये ज्याला मोहोळला जायचे त्यांनी तिथे मोहोळला खरेदी करू शकता, ज्याला अनगरला जायचं त्या ठिकाणी अनगरला तुम्ही खरेदी करू शकता। अशा उद्देशाने विकासाच्या दृष्टीने आपण अनगर या ठिकाणी अप्पर तहसीलदारची निर्मिती केलेली आहे। साधारणतः यामध्ये असा मोठा उद्देश केला जातो की जे पेनूर मंडळ आहे ते पेनूर मंडळ सुद्धा तिथे अनगरला जाते। त्या लोकांना मोहोळ हे फक्त 15 किलोमीटर अंतर येत असताना पण त्या लोकांना अनगरहून मोहोळहून अनगरला जावं लागतं, म्हणजे अंतर वाढतं। ते लोकांनी काय करायचं, त्या लोकांना सुद्धा थोडं वास्तविक पाहता नरखेड हे मोहोळ पासून 12 किलोमीटरवरती आहे, अनगर हे 11 किलोमीटरवरती आहे। शेतपळचं अंतर सुद्धा मोहोळपेक्षा अनगर कमी पडतं, कारण शेतपळ असेल, देवडीपाटी असेल, अनगर असेल किंवा आपल्या मार्गे जर सिद्धेवाडीनं आला तर ते अंतर कमी पडतं, लक्षात घ्या। आता आपण रस्त्याची कामं एवढी केलेली आहेत की पेनूरवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही इकडं हिवरे पाटील येऊ शकता, हिवरे पाटील तुम्ही अनगरला जाऊ शकता। आपली रोडची कामं पूर्ण झालेली आहेत। वास्तविक आता अंतर वाढतं असं नाही, तुम्ही त्या पद्धतीने जरा मोहोळ केलं तर तुम्हाला अंतर वाढलेलं दिसेल तुम्हाला, पण प्रत्यक्ष मधून सुद्धा सगळे रस्ते झालेले आहेत आणि एका दुसऱ्या गावाला अंतर वाढू शकतं। असं नाही की 100% गावांना अंतर कमी पडते, ज्यादा होते, 1-2 गावांना अंतर वाढू शकतं, ते मी मान्य करू शकतो।